ओके. अरे सर्व बसलेत आपापल्या सोयीनुसार. ठीक आहे. आज आपल्याला बघायचं आहे इंडियन फायनान्शियल मार्केट. इंडियन फायनान्शियल मार्केट म्हणजेच भारतीय वित्त बाजार. भारतीय वित्त बाजार. Indian financial market play a vital role in Indian economy. इंडियन इकॉनॉमी मध्ये महत्वपूर्ण पार्ट म्हणून आपण इंडियन फायनान्शियल मार्केट कडे बघू शकतो. इंडियन फायनान्शियल मार्केट is divided into two parts. There are two major parts of Indian financial market. Number one, Indian money market. And second one is Indian capital market. Indian financial market is divided into two major parts, Indian money market and Indian capital market. Indian money market also divided into two sectors, organized sector and unorganized sector. भारताचं वित्त बाजार जे आहे ते वित्त बाजार हे दोन भागामध्ये विभाजित केल्या जाते. एक इंडियन मनी मार्केट ज्याला आपण मराठीमध्ये नाणे बाजार असं संबोधतो, तर दुसरा भाग म्हणजे इंडियन कॅपिटल मार्केट ज्याला आपण भांडवल बाजार या नावाने संबोधित करतो. तर इंडियन मनी मार्केट आणखी दोन भागामध्ये विभाजित होते. एक संघटित बाजार, दुसरं असंघटित बाजार. आता नेमकं नाणे बाजार म्हणजे काय आणि म्हणजेच मनी मार्केट म्हणजे काय, नाणे बाजार कशाला म्हणतात, तर ज्या ठिकाणी एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पैशाची घेवाणदेवाण, कर्ज देणं घेणं हे केल्या जाते, अशा मार्केटला मनी मार्केट म्हणून, नाणे बाजार म्हणून संबोधले जाते. भारतीय मुद्रा बाजार हा जो आहे, भारतीय नाणे बाजार म्हणजेच भारतीय मुद्रा बाजार जो आहे हा म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधी करता ज्या ठिकाणी भारताच्या बॉर्डरच्या अंदर पैशाची देवाणघेवाण होते त्याला मनी मार्केट असं म्हणतात. मनी मार्केटला स्पेसिफिक प्लेसची गरज नसते. मनी मार्केट हे भारताचं इंडियन इकॉनॉमीवर मोठा इफेक्ट पडतो. समजून घ्या, मी इथे अकाउंट मध्ये आहे, इथे जर मी या XYZ व्यक्तीला पैसा देत आहे तर इथे माझा रेट वेगळा आहे. शिवाय चौकामध्ये गेलो त्याचा रेट वेगळा आहे, अकोल्याला रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा आहे, मुंबईला रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा आहे. इंडियामध्ये मनी मार्केट हे दोन प्रकारचं आहे, ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज. आणि इंडियन मनी मार्केटवर असंघटित क्षेत्राचं म्हणजे भारताच्या मुद्रा बाजारावर असंघटित क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आपल्याला पाहायला भेटते. तर मुद्रा बाजार म्हणजे काय, तर एक वर्षापेक्षा कमी कालावधी करता ज्या ठिकाणी कर्जाची देवाणघेवाण होते त्याला मुद्रा बाजार असं म्हणतात. काही ठिकाणी याला 13 महिने संबोधित केलेलं आहे, तर काही ठिकाणी याला 11 महिने संबोधित केलेलं आहे. पण वास्तविक पाहता एक वर्ष त्याला आपण इंडिकेट म्हणू शकतो. तर मग आता सोपा सरळ भाषेत समजलं असेलच, मनी मार्केट, नाणे बाजार, मुद्रा बाजार म्हणजे काय, तर एक वर्षाच्या खाली. तर भांडवल बाजार म्हणजे ज्या ठिकाणी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी करता कर्ज दिल्या जाते त्याला भांडवल बाजार असं संबोधल्या जाते. मग जे आपण संघटित आणि असंघटित बघत आहोत, यामध्ये मग संघटित कोण, बँक, विमा किंवा इतर संस्था ज्यांच्यावर RBI नियंत्रण ठेवते ते संघटित, आणि ज्यांच्यावर RBI नियंत्रण ठेवू शकत नाही ते म्हणजे सावकार, NHBC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, NHFC. नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, सावकार वर्ग, इंडिव्हिज्युअल जे व्यक्ती आहेत ते यामध्ये असंघटित होतात. आता यांच्यावर RBI सावकार वर्गावर नियंत्रण ठेवू शकत नाही, आणि भारत शेतीप्रधान असल्यामुळे मोठ्या प्रमाणाचे कर्ज हे सावकारांकडून घेतले जाते.
म्हणून याच्यावर भारतामध्ये कंट्रोल ठेवला जात नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मनी मार्केट हा विटल रोल, इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि याच्यावर नियंत्रण ठेवणं मुश्किल आहे. तर हे वैशिष्ट्य सुद्धा आहे भारतीय मुद्रा बाजाराचं की असंघटित क्षेत्राचं वर्चस्व जास्त आहे. मग ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज, संघटित आणि असंघटित. संघटित हे देणारे असतात, याच्यामध्ये घेणारे असतात, उद्योजक इंडिव्हिज्युअल वगैरे देणारे आणि घेणारे, बँक विमा वगैरे देणारे, सावकार हे देणारे आणि घेणारे कोण? मग उद्योजक आहेत, पेढीवाले आहेत, कॉमन इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणजे आपल्यासारखे कॉमन जे लोक आहेत ते आहे, मोठे मोठे उद्योग आहेत, हे जे आहेत हे घेणारे असतात. कारण बाजार म्हटलं दोन व्यक्ती आले, देणारे आणि घेणारे हे आलं. तर मग आता भारतीय मनी मार्केटचे हे आणखी उपबाजार पडतात. हे तर पाहायला आपण सेक्टर आहे. तर उपबाजारामध्ये भारतीय मुद्रा बाजाराला हे विभाजित केल्या जाते. त्यामध्ये नंबर 1 येते कॉल मनी मार्केट. कॉल मनी मार्केट म्हणजे अशा प्रकारचं मार्केट की ज्या ठिकाणी 1 ते 14 दिवसाकरता कर्ज दिल्या जाते. याला मागणी देय बाजार सुद्धा संबोधल्या जाते. ज्या ठिकाणी 1 ते 14 दिवस कर्ज दिल्या जाते त्याला कॉल मनी मार्केट असं संबोधल्या जाते. दुसरं ट्रेझरी बिल मार्केट. ट्रेझरी बिल मार्केट ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणू 15 दिवस, 91 दिवस, 364 दिवस, 182 दिवस हे कर्ज पुरवठा केल्या जाते त्याला ट्रेझरी बिल मार्केट म्हणतात. हे ट्रेझरी बिल मार्केट हे शासकीय असते. शासकीय म्हणजे सरकार आपले स्वतःचे बॉन्ड, रोखे जे खरेदी आणि विक्री करते ते म्हणजे ट्रेझरी बिल मार्केट. पर सांगतो सरकार आपलं भांडवल नाणे बाजार, मुद्रा बाजारामध्ये स्वतःचे जे बॉन्ड, डिबेंचर, शेअर विकून जो पैसा उभारते, स्वतःसाठी कर्ज उभारते ते मार्केट म्हणजे ट्रेझरी बिल मार्केट. एक कॉल मनी, दुसरं ट्रेझरी बिल मार्केट, तिसरं रेपो बाजार. रेपो बाजार तुम्हाला मी यापूर्वी शिकवला आहे. नसेल तर इंडियन बँकिंग सिस्टम मध्ये आपण RBI कडे बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला रेपो बाजार म्हणजे काय समजून जाईल. बँका अल्प कालावधी करता आपलं जे कर्ज उभारणी करते, बँका अल्प कालावधी करता ज्या बँकांची कर्जाची उभारणी करते त्याला आपण रेपो बाजार म्हणून संबोधतो. आणि चौथं वाणिज्य बिल मार्केट. वाणिज्य बिल मार्केट म्हणजे आपण ज्याला कॉमर्सच्या भाषेत हुंडी म्हणून सुद्धा संबोधतो. ट्रेझरी सोडून जे इतर आलं वाणिज्य म्हणजे उद्योजक वगैरे जे वापरतात ते हुंडी, ट्रेझरी बिल, वाणिज्य बिल त्यालाच आपण हुंडी म्हणून संबोधतो. हे भारतीय मुद्रा बाजाराचे 4 प्रमुख उपबाजार आहेत. कॉल मनी मार्केट, ट्रेझरी बिल मार्केट, रेपो बाजार, वाणिज्य बिल म्हणजेच हुंडी. कॉल मनी मार्केट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी 1 ते 14 दिवसाचे कर्ज. ट्रेझरी बिल मार्केट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी सरकार आपले स्वतःचे बॉन्ड, शेअर्स, रोखे विक्री करून पैसा उभारणी करते. तर ते 15 दिवसासाठी, 1 दिवसासाठी, 182 दिवस, 364 दिवस यासाठी विकते. 365 का नाही कारण 365च्या वर गेलं तर ते येऊन जाईल गिल्ट एज मार्केट म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर हे पाहायला आपण इंडियन मनी मार्केट म्हणजे भारतीय मुद्रा बाजार त्याचे 4 कंपोनेंट ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज याप्रमाणे. एका वर्षाच्या वरचं जे असते त्याला भांडवल बाजार म्हणतात. या भांडवल बाजारामध्ये शासकीय प्रतिभूती बाजार, मी आताच तुम्हाला गिल्ट एज बोललो होतो. गिल्ट एज मार्केट, शासकीय प्रतिभूती बाजार आणि औद्योगिक प्रतिभूती बाजार. औद्योगिक प्रतिभूती बाजार हे 2 यामध्ये पडतात. लॉकडाऊन साठी ज्या ठिकाणी लोन दिले जाते ते शासकीय प्रतिभूती बाजार म्हणजे गिल्ट एज मार्केट म्हणजेच सोने बाजार. सरकारचं सोने बाजार. सरकार लॉंग टर्म साठी जे आपलं लोन तयार करते किंवा पैसा तयार करतो, भांडवल तयार करते त्याला गिल्ट एज मार्केट
म्हणतात, याला सोन्यासारखं समजले जाते आणि हे दीर्घकाळ नसते. दीर्घकाळ म्हणजे ऑब्विसली 1 वर्षापेक्षा वरचं. आणि दुसरं औद्योगिक प्रतिभूती बाजार म्हणजे जे आपलं शेअर मार्केट आहे ते म्हणजे औद्योगिक प्रतिभूती बाजार. यामध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात, एक प्राथमिक आणि दुसरं दुय्यम बाजार. प्राथमिक बाजार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी कंपनी आपले नवीन शेअर प्रतिभूती विक्रीला काढते त्याला प्राथमिक बाजार म्हणतात. आणि ज्या ठिकाणी जुने शेअर जुन्या प्रतिभूती विकल्या जातात त्याला दुय्यम बाजार म्हणून, दुय्यम शेअर बाजार, दुय्यम प्राथमिक बाजार म्हणून संबोधल्या जाते. आपण बघत आहोत इंडियन मनी मार्केट आणि इंडियन कॅपिटल मार्केट, भारताचं मुद्रा बाजार, भारताचं नाणे बाजार आणि भारताचं भांडवल बाजार. भारतीय वित्त बाजार, इंडियन फायनान्शियल सिस्टम 2 भागामध्ये विभाजित केल्या जाते. भारतीय मुद्रा बाजार मध्ये मुख्यतः 2, संघटित आणि असंघटित. संघटित म्हणजे बँक विमा ज्यांच्यावर आरबीआय नियंत्रण ठेवू शकते ते संघटित. असंघटित म्हणजे ज्यांच्यावर आरबीआय नियंत्रण ठेवू शकत नाही, सावकार वगैरे ज्या संस्था आहेत त्या. मग इंडियन मनी मार्केटचे 4 पार्ट पडतात. इट ऑल्सो कॉल्ड कंपोनेंट्स ऑफ इंडियन मनी मार्केट. 4 components of Indian money market are call money market, treasury bill market, repo market and treasury bill exclude treasury bill, it also called hundi market. call money market म्हणजे ज्या ठिकाणी मागणी देय बाजार, मागच्या क्षणी ज्या ठिकाणी आपल्याला कर्ज उपलब्ध होते 1 ते 14 दिवसाकरता. जसं आपण एखाद्या मित्राला म्हटलं आताचे उसने दे रे, उद्या परत देतो, तो पार्ट झाला कॉल मनी मार्केट. ट्रेझरी बिल मार्केट 15 ते 364 दिवसापर्यंत जातो, तो ट्रेझरी बिल मार्केट. आणि रेपो बाजार अल्प कालावधीत बँकांचा पैसा तयार करतो त्याला रेपो बाजार. आणि वाणिज्य बिल त्याला आपण हुंडी या नावाने सुद्धा संबोधतो, त्याला प्रॉमिसरी नोट, बिझनेसचं प्रॉमिसरी नोट नावाने सुद्धा ओळखले जाते. वाणिज्य बिल त्याला एक वाणिज्य बिल बाजार हे नाव आहे. हे झालं इंडियन मनी मार्केट, भारतीय नाणे बाजार. भांडवल बाजार 1 वर्षापेक्षा जास्तचा बाजार म्हणजे भांडवल बाजार. यामध्ये 2 शासकीय प्रतिभूती बाजार आणि औद्योगिक प्रतिभूती बाजार. मग जे शासकीय प्रतिभूती आहेत तेच म्हणजे गिल्ट एज मार्केट, सोने बाजार त्याला आपण सुद्धा म्हणू शकतो. दीर्घ कालावधी करता सरकार जो पैसा भांडवल तयार करतो त्याला शासकीय प्रतिभूती बाजार संबोधले जाते. तर उद्योगपती जे दीर्घ कालावधी करता भांडवल तयार करतात, निर्माण करतात त्याला औद्योगिक प्रतिभूती बाजार म्हणतात. त्यामध्ये प्राथमिक म्हणजे जेव्हा उद्योग निर्माण झाला तेव्हा स्वतःचे नवीन शेअर विकतो तेव्हा त्याला प्राथमिक बाजार म्हणतात. आणि द्वितीयक बाजार, दुय्यम बाजार, द्वितीय भांडवल बाजार म्हणजे त्या ठिकाणी जुने शेअर विक्री केल्या जातात, याला इंडियन फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. जो भारतामध्ये कर्ज पुरवठा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी केला जातो तो यांच्या मार्फतच केला जातो. भांडवल बाजारामध्ये सुद्धा जे 2 घटक येतात ते आपण म्हणू शकतो की देणारे आणि घेणारे हे 2 घटक असतात. तर यानुसार हे निर्माण केल्या जाते. याला इंडियन फायनान्शियल मार्केट, भारताचं वित्त बाजार म्हणून संबोधित केल्या जाते. ठीक आहे. आज आपण भारतीय वित्त बाजार म्हणजे काय, इंडियन फायनान्शियल सिस्टम कशी आहे, त्याचे 2 पार्ट कसे पडतात, मग त्यामध्ये कोणते त्याचे उपबाजार पडतात हे बघितलं. परीक्षेला नेमकं हे बाजार कोणते आहेत ते विचारले जाते, किती दिवसाकरता आहे ते विचारले जाते. आणि गिल्ट एज मार्केटचा प्रश्न आतापर्यंत 2 ते 3 वेळा हा पेपरला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आपण आज नवीन संकल्पना बघितली इंडियन फायनान्शियल मार्केट. पुढच्या वेळेस आपण परत भेटूया एका नवीन संकल्पनेसोबत. तिथपर्यंत आपला अभ्यास सुरू राहू द्या, अभ्यास करत राहा, निगेटिव्ह होऊ नका. आताच करसाल तरच अभ्यास होईल. जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. परत मी आठवण करून देतो, या कालावधीमध्ये जो अभ्यास होईल तो परत कधी होणार नाही. सध्या वेळ आहे, अभ्यास करत राहा, रोजच्या व्हिडिओ पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
परत आपले जे गरजू मित्र आहेत त्यांना पण हा व्हिडिओ सांगायला काही हरकत नाही. ठीक आहे, परत भेटू नवीन एका व्हिडिओसह.